प्रचंड प्रेम आवाज बालगावचा भागेश म्हात्रे यांना आपण ऐकूया. धन्यवाद. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा स्पर्धा मानाची सन्मानाची जय जोटिंग देवरुंग चषक आणि पाहत राहा ग्रामीण टेनिस क्रिकेट सोबत या स्पर्धेचा ऑनलाईन क्रीडा सोहळा. जाऊया डीजे अजयकडे आणि त्यानंतर करू कॉम्बॉक्स मध्ये बदलाव. थँक्यू सो मच डी जे मास्टर. थँक्यू सो मच ओमकार शेट्टी सर, यांचा आवाज नुकताच तुम्ही या मॅचमध्ये ऐकला. जंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ बाळगोपाल सोनाली पाडा या दोन टीममध्ये ही सध्या तरी तुम्ही मॅच बघत आहात. दुसऱ्या फेरीतली शेवटची मॅच ऑलरेडी आपण मॅचमध्ये बघितलं तर वालचीन संघाला त्या क्वालिफाईड मॅचसाठी पात्रतेसाठी तुम्ही बघितलं आणि आता या मॅचमधून जो जिंकेल तो क्वालिफाईड मॅच जरूर खेळेल. आजच्या दिवसातली ती शेवटची मॅच असेल. नक्षत्र चौधरपाडा या टीमचं चुकलं तिथेच जिथे त्यांची बॅटिंग चांगली झाली नाही, कारण सुरुवातीला अजय कोहलीचा स्टार्ट मिळणं गरजेचं होतं. पाठबळ निलेश, मानव, विकी, विकेश, प्रदीप या सगळ्यांचं पाठबळ मिळणं या धावसंख्या बनवण्यासाठी गरजेचं होतं. परंतु त्यांना थांबवण्यासाठी जी बॉलिंग होती ना, ती बॉलिंग साजेशी ठरली. विनोद, रोहित, प्रजेश आणि नितीन या सगळ्यांच्या बॉलिंग लाईनअपनं त्या मॅचला खरं तर संपूर्णपणे टर्न करण्यात आलं फर्स्ट इनिंगमध्येच आणि डाव दुसऱ्या इनिंगमध्ये क्लिअर करत असताना वालचीन संघ आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाला. आता ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो जंबिका देवरुंगपाडा, तो पंडित आघाडीला गेलाय, त्याच्यासोबत गेलाय देवेन. तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी ओमकार वजे. करूयात सामन्याला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल बॉटम हँडचा चांगला वापर, डीपमध्ये चालला शॉट, मिड विकेटच्या फिल्डरने स्टॉप केला बॉलला आणि तिथनं सिंगलने होतीये या ठिकाणी या डावाची सुरुवात. पहिला मॅचमध्ये यशस्वी विजय मिळवलाय या दोन्ही संघांनी, कारण आपण विचार केला बालगोपाल सोनालीपाडा 62 धावसंख्येची ती मॅच शेवटच्या कशा सिच्युएशनपर्यंत तुम्ही बघितलं. भावेशने ती मॅच काढली, त्यांना विजयपद मिळवून दिलं. त्या आता काहीतरी मिस्टेक ना ज्या काहीशा झाल्या आहे त्या आता मिस्टेक बाजूला सावरून या मॅचमध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल सोनालीपाड्याला. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल, परंतु चांगल्या लेंथवरती विकेट किपरच्या हातामध्ये प्ले आना मिस. जरूर तिथे मिस झाले नाही विकेट किपर, त्याने बॉलला स्टॉप करण्यात आलं. तिथनं आपल्याला एक सिंगल नंतर आपल्याला पाहायला मिळतोय हा डॉट बॉल. या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा येतो तेव्हा उजव्या बाजूने त्या शॉनचा आवाज येतच असतो, कारण अनोळखी कोण असला तर त्याच्यावरती लगेच त्याचं भुंकणं हे चालूच असतं आणि रक्षण करतो घराचं तो. कमी गतीचा बॉल उजव्या हाताच्या बॅटरसाठी कदाचित लेग स्टंपवरून आतमध्ये आणायचा होता, परंतु या ठिकाणी बघितलं आपण तर व्हाईट बॉलचा इशारा अंपायर्स देत आहेत. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2. गडालामध्ये सध्या जर बघितले तर 3:46 झालेले आहेत. आफ्टरनून सेशनमध्ये आता आपण आहोत, इव्हिनिंगमध्ये आता थोड्याच वेळात आपण पोचू. या क्रीडांगणाची क्लायमेटिक कंडिशन ना संध्याकाळी थोडीशी बदलते, त्याच्यामुळे ह्या मॅचमध्ये तेवढा फार इम्पॅक्ट पडणार नाही क्लायमेटचा. कमी गतीचा बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. प्लेस करण्याचा प्रयत्न होता देवेशचा, परंतु बॉलची गती कमी, थेट यस्टॅनवरती जाऊन बॉल आदळला आणि पहिल्या विकेटचं पतन. देवेश बॅक टू द डगआउट. फेऱ्या मारतो योगावाला, हे रात्रीच्या पाराला ना फेऱ्या मारतो योगावाला. प्रत्येक गावाचा एक ग्रामदैवत असतो. देवरुंग गावाचा जोटिंग देवा ग्रामदैवत आहे, बापगाव गावाचं दैवत गावदेवी, तर किरेवलीचा सावरी देव. मग प्रत्येक गावाचा एक ग्रामदैवत असतो आणि मानेरे गावचा मसोबा. जरूर प्रत्येक गावाच्या ग्रामदेवतावरती आधारित अनेक सारे संगीत आहेत. त्यामधलं जोटिंग देव अर्थातच देवरुंग गावाचा ग्रामदैवत, त्यांचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं, त्या देवावरती आधारित. विकेट आली नुकतीच मैदानाच्या आतमध्ये
क्रमांक 3 वरती केतन. पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळवलाय ओमकारनं. आता चांगला फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी दूरवरती आहेत. चेस कठीण होती परंतु त्या चेसला सोपी केली. मिसफील्ड तिथे झाली. शेवटच्या क्षणाला आपण बॉलला बघितलं तर थोडासा मिसफील्ड करत असताना फिल्डरला बघितलं, बॉल पुढे आला. त्या बॉलला कव्हर करत असताना इथून आपल्याला पाहायला मिळतं धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 बॉल फेकल्या, त्याच्यामध्ये एक वाईड आहे, एक विकेट मिळाला, एक डॉट बॉल, एक सिंगल, एक डबल. हा सध्या तरी तुम्ही बघताय प्रत्येक बॉलचं गणित. टीमची धावसंख्या 4. दुसऱ्या फेरीतील ही शेवटची मॅच पाहायला मिळते. हॅमेट केलाय, ताकदीचा वापर, बाउंड्री डीप आहे परंतु फिल्डर दूरवरती होत्या, त्याचा बेनिफिट मिळतोय. बॉल चाललाय वाईड इज लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती सीमा पार, चौकार. समजा गावाचा भरोसा त्यावर असा आमचा झोटिंग देव, हाक मारीत घेई धाव, बसला गावाच्या वेशीला, पावला श्यामदादा दलविला, बसला गावाच्या वेशीला. कोण? आमचा झोटिंग देव. ये रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो यो गावाला, ये रातीच्या पाराला न फेऱ्या मारतो यो गावाला. प्रत्येक गावाची एक आख्यातिका असते, कारण प्रत्येक गावाचे जे खरं तर आपले पूर्वज असतात, अर्थातच आपले आजोबा, आजोबांचे आजोबा, या सगळ्या गोष्टी ते सांगत असतात की गावाचा देव मग कोणाला घोंगडी घेऊन दिसतो गावाचं रक्षण करत असताना. आणि त्या खरं तर वास्तविक गोष्टी खऱ्या आहेत जे आपले आजोबा आपल्याला सांगतात. कदाचित ह्या गावाचा इतिहासही असाच असावा की गावामध्ये रक्षण करत असताना घोंगडी घेऊन एखादा बाबा दिसला असावा, मग त्यानंतर त्याच्यासोबत तो चमत्कार झाला आणि त्यानंतर अडचणीमध्ये असताना त्या माणसाला तशी व्यक्ती दिसणं, त्याच्यानंतर तो गायब होणं म्हणजेच तो साक्षात्कार असतो आणि कोणासोबत तरी झाला असावा. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं हा इतिहास असं असं आहे आणि त्याच्यावरती मग ते आधारित लगेचच संगीत आलं. म्हणून खूप वेळा खरं तर भरपूर लोकांना तो दिसला झोटिंग देव गावाचं रक्षण करत असताना. आणि मग तो इतिहास आहे, तो इतिहास गाण्याच्या माध्यमातून सध्या तरी तुम्ही ऐकताय जो रचला गेला आहे. झोटिंग देव आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा, त्यांच्याच नावाने संघ खेळतोय. आणि जय झोटिंग देवरुंग हा संघ जर म्हटला गेला ना तर या विभागामध्ये गतवर्षी रँकिंग 1 नंबरवरती होता, परंतु कुठेतरी आता परफॉर्मन्स थोडासा कमकुवत राहिला आहे. त्याच्यामुळे जय हनुमान चौधरपाडा या संघाला बघताय तुम्ही फर्स्ट रँकिंगमध्ये या विभागामध्ये. परंतु शेवटची खरं तर जी काहीशी महिन्यांची क्रिकेटची स्पर्धा असते ना, त्या स्पर्धांमध्ये नंतर रिझल्ट कळतं की या वर्षाच्या हंगामामधला शेवटपर्यंत रँकिंगवरती कोणता संघ. त्याच्यामुळे सुरुवातीला जर पराभव झाला ना तरी शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सोडू नका, कारण जेव्हा फर्स्ट रँकवरती तुमच्या गावाची अनाउन्समेंट होते नावाची, तेव्हा तुम्हाला एक वेगळा उत्साह निर्माण होतो. त्याच्यामुळे सुरुवातीच्या ज्या काहीशा स्पर्धा आहेत त्या स्पर्धामध्ये अपयश जरी आला ना तरी तुमचा क्रिकेटचा खेळ कमकुवत होऊ देऊ नका. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 9. आता आला आहे ओव्हर नंबर 2मध्ये विश्वास तरे. याच्यानंतर कदाचित अमोल कंटिन्यू राहील, त्याच्यानंतर अशोक येतील की भावेश येतील, या नंतरच्या गोष्टी. द विकेट. कमी गतीचा बॉल कव्हर्सला खेळतात, सुंदर फटका परफेक्टली बॉलच्या मिरिटमध्ये आला, जागेवर फटका खेळला गेला आणि बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर, हा चौकार. जागेवरून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ऑफसमवरती लेन ठेवण्यात आली, ऑफसमचा हलकासा बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु तिथे स्वीपर कव्हरला डीपमध्ये फिल्डर नव्हता. एक्स्ट्रा कव्हरचा जो फिल्डर होता त्याच्या डोळ्यासमोरून बॉल ट्रॅव्हल झाला स्वीपर कव्हरच्या दरम्यान आणि आता तो स्वीपर कव्हर पॅक करण्यात आला आहे. आता एक कमी गतीचा बॉल, परंतु इनफिल्डला आता क्लिअर केला आहे. जिथून फिल्डर काढला तिथेच बॉलला खेळला आहे. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. हा प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला पाहायला मिळाला केतनचा आणि केतनच्या बॅटमधला लागोपाठचा दुसरा चौकार. थ्रू दी कवर्स कशा पद्धतीने फटका तो खेळला तुम्हाला पाहायलाच मिळाला असेल. जेव्हा तुमच्याकडे असे फटके असतात तेव्हा तुम्ही पद्धतलीतेचा वापर करून त्या फटक्यांचं एक्झिक्युशन करत असता, परंतु यावेळेला याही फटक्याला आपण जर बघितलं तर जागेवरून खेळले केतन. एक फटका स्वीपर कव्हरला, तिथे गॅप होती,
स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर ठेवला आणि फिल्डर एक्स्ट्रा कव्हरवरून स्वीपर कव्हरला ठेवला, मग त्या फिल्डरच्या दूरवरती एक्स्ट्रा कव्हरला तो फटका खेळला. म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड. आताही खेळतात, आता पहा स्वीपर कव्हरला. आणि काय खरं तर म्हणावं तेच कळत नसावं आता. कदाचित बॉलर चर्चाही करणार नाही कोणाशी, कारण फिल्डिंग पोझिशन चेंज केली. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर होता, तिथे स्वीपर कव्हरला खेळले. एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर हलवला, स्वीपर कव्हरला फिल्डर ठेवला, तिथे एक्स्ट्रा कव्हरला त्याचा फटका दुसरा पाहायला मिळाला. आणि मग स्वीपर कव्हरहून परत एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणला तर स्वीपर कव्हरला. म्हणजे बॉलर करेल तरी काय, इकडे आड आणि तिकडे वीर, असंच झालं बॉलरसाठी. कारण 3 चौकार आल्यात. या 3 चौकाराने विश्वास कुठेतरी खचला असावा, कारण 3 बॉलमध्ये त्याने 12 धावा खर्च केल्यात. माहिती आहेत की आपल्याकडे आज आशिष नाही आहे, आपल्याकडे मयूर नाही आहे. मयूरची सुरुवात चांगली होणं, आशिषमध्ये तेवढी कॅपॅसिटी की तो दबावमध्ये टाकत असो ऑपोजिट टीमला. परंतु सध्याच्या सिच्युएशनला आपण बघितलं ना, तर या 2 खेळाडूंच्या अनुपस्थितीने सुद्धा चांगला खेळतोय बालगोपाल सोनालेपाडा. परंतु विश्वासने मागच्या मॅचमध्ये जो कमबॅक केला होता ना, त्या कमबॅकीला सडेतोड उत्तर देत असताना आपल्याला 1 डाऊन पोझिशनवरती आलेला फलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजेच मिस्टर केतन. आता कव्हर्सला खेळत आहेत, परंतु आता परफेक्टली बॉल जरूर चालला आहे डीपमध्ये कव्हर्सला. तिथे आपल्याला फक्त पाहायला मिळते सिंगल, आणि या सिंगलने टीमची धावसंख्या होती 22. अजूनही आपण असं म्हणू शकत नाही की हे षटक मागडं राहिलं आहे, कारण 15पेक्षा जर जास्त धावपळक गेलं तर आपण असं म्हणू की या षटकामध्ये जास्त धावा खर्च झाल्या. परंतु आता सध्या तरी सिच्युएशन अशी आहे की 4 बॉल फेकल्यात, 13 धावा खर्च केल्यात. म्हणजे येणारे 2 बॉल ज्याच्यावरती एखादी विकेट किंवा दोन्ही बॉलपैकी एखादा डॉट बॉल किंवा एक सिंगल आली, 15च्या कमी धावपलक राहिलं ना या ओव्हरमध्ये, तर मग ही इकॉनॉमिकल बॉलिंग जरूर राहील. परंतु लॉफ केला आहे ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर आहेत, बॉलला त्याने फील्ड केलं आहे, स्टॉप करण्यात आलं लॉंग ऑनला. तिथून आपल्याला पाहायला मिळते अजून एक सिंगल, आणि या ओव्हरमध्ये एकंदरीत आल्यात धाबा त्या म्हणजे 14. टीमची टोटल एक सिंगलच्या बरोबरीनं आपल्याला पाहायला मिळते 23. जो रूम क्रिएट होत होता ना, त्या रूम क्रिएट होण्याच्या मागचं कारण आता खरं तर मित्र म्हणजे विश्वासने शोधलं आहे. कारण याच्या अगोदर त्यांनी ऑप्शनवरती बॉल टाकले, ते कमी गतीचे होते, त्याला पाठवले कव्हर्सला 3 बॉल 3 फटके, आणि आता त्यांनी थोडीशी गती वाढवली त्याच्या बॉलिंगवर. चांगला बॉल पुन्हा एकदा चौथ्यांदा खेळतात कव्हर्सला. बॉल चालला डीपमध्ये, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, आय थिंक सो भावेश, त्याने बॉलला फील्ड केल्या. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 24. जिथे बॅटिंग करतोय संघ जय अंबिका देवरुंगपाडा. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24. आमचे DJ अजय सध्या तरी रेश घेत आहेत. योगेश पाटील आणि त्यांची चर्चा सुरू आहे की कशा प्रकारे ही स्पर्धा, 3 दिवस या स्पर्धेमध्ये काय घडेल काय बिघडेल, या सगळ्या गोष्टींची चर्चा असावी. फक्त एक चर्चा करू नका की रिस्का सुनोगे. 2 ओव्हरचा खेळ, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24. 12च्या सरासरीने या प्रत्येक ओव्हरमध्ये धावा बनल्यात. आणि आता कंटिन्यू आला ओमकार ओव्हर नंबर 3 मध्ये. इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु प्ले अनामिस, बॅटच्या अगदी खरं तर समोरून चेंडूला काढण्यात आलं. लॉफ करण्याचा प्रयत्न होता इथे, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता तो प्रयत्न फसला. केतनच्या समोर तो बॉल टाकला. याच्या अगोदरचा अगेन स्विंग फटके खूप चांगले खेळले केतनने, परंतु आता त्याच्यासमोर असा बॉलर आलाय ज्या बॉलरने फक्त 9 धावसंख्येचं षटक हाताळलं. आघाड्याला गेला होता देवेश, त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. त्याच्यासमोर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु त्या ठिकाणाहून आपण डॉट बॉलची समाप्ती बघितली. शॉर्ट बॉलचा वापर टॉस झाला, जजमेंट चांगलं होतं, परंतु पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स बॉल डोक्याच्या खरं तर वरतून गेलाय. दॅट्स वाय पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती एक्झॅक्टली उचळी किती आहे, हाईट फॅक्टर काय, इम्पॅक्ट काय पडतोय. टॉस तर झालाय चेंडू, पण तो आपण बघणार आहोत की कानाजवळून की डोक्याच्या वरतून, मग या गोष्टी आपण निदर्शनात आणू. इट्स वाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर डोक्याच्याहून वर गेलाय बॉल, त्याच्यामुळे पंचांचा गुड डिसिजन केने सर. आणि वॉर्निंग 1 फॉर दी ओव्हर. याच्यानंतरचा बाउन्सर बॉल ॲक्सेप्ट नसेल अंपायर्सला, मग ते नो घोषित करू शकतात. टीमची धावसंख्या 25. दबावामध्ये ओमकार जास्त नसतोच, कदाचित या बॉलची सुद्धा रिकव्हरी तो करेल.
लिडिंग एज आहे बॉल मध्ये विकेट किपर वळत आहेत परंतु त्यांच्या पुढ्या चेंडू पाडण्यात आला. दुसऱ्या बाजूला थर्डमॅनने बॉलला फील्ड केलाय. दुसरीचा प्रवास थांबवण्यात आला आणि तो थांबवावाच लागेल कारण पार्टनरशिप चांगली बनते. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावाही चांगल्या आल्यात त्याच्यामुळे मग अशा चुका केल्या तर कदाचित मग माघारी परतावं लागेल. त्यासाठी आपण बघितलं तर दोन्ही खेळाडूंनी कन्व्हर्शन केलं एकमेकांशी संवाद केला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओमसाई आमने लोणाड असोसिएशन अंतर्गत जय जोटिंग देवरुंग चषक 2026मध्ये तुम्ही आहात. सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही बघताय तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करते जय अंबिका देवरुंगपाडा. आतापर्यंत 2.2 षटकांचा खेळ संपला आहे आणि टीमची धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळते जिथे ओव्हर नंबर 3मध्ये ओमकार वझे. कडा लागली आहे. विकेट किपर कोणती मिस्टेक करत नाही. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. ज्या नावाने हा संघ ओळखला जातो त्याच खेळाडूला मैदान सोडावं लागेल. इथनं बाद होत असताना पंडित लागणारा झटका दुसरा. गिरीश का सुनने का गाना. अजय दादा कारण चर्चा आपण करत होतो की योगेश सरांनी त्यांच्यामध्ये ही तर चर्चा सुरू नाही परंतु त्याने ते गाणं तुमच्यासमोर पेश केलं आणि त्याचं जीवनच आता बदललं आहे. खरं तर ज्याने व्हायरल ही व्हिडिओ केली त्यालाही प्रसिद्धी मिळाली गेली आणि ज्याची व्हिडिओ व्हायरल केली त्यालाही प्रसिद्धी मिळाली. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एवढा खरं तर क्विक आहे ना की इथे तुम्ही नाव बनवू शकता आणि नाव बदनामी लवकर करू शकता. आता तर चांगलं जर तुम्ही कराल तर चांगलं केल्यानंतर आता सध्या तरी जास्त व्हायरल होत नाही परंतु वाईट केल्यानंतर लगेचच व्हायरल होतं. परंतु ते गाणं एकाने रिमिक्स केलं आणि ते रिमिक्स केलेलं गाणं आता भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये वाजतंय जे अजय दादाच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं. यावेळेला नवीन फलंदाज संकेतला चांगला संकेत दिला ओमकारने. हा 5वा बॉल त्याचा होता. 4था बॉल होता जिथे डॉट बॉल. अजून एक चांगला बॉल बॉटम हँडचा चांगला वापर संकेतसाठी. यॉर्कर बॉल ऑनसाईडला चालला डीपमध्ये फिल्डर लॉंगॉनला फील्ड केलं गेलं बॉलला. तिथे पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा झालेल्या आहेत. स्कोर मोजून 27 धावा. पहिल्या मॅचमध्ये जेव्हा बालगोपाल सोनालेपाडा खेळत होता ना तेव्हा त्या मॅचमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना तो डिसिजन घेतला होता कॅप्टनने बॅटिंगचा त्यांचा बॉलिंग युनिटचा विचार करता. परंतु त्यांच्यासमोर 62 धावसंख्येचं टार्गेट त्यांना डिफेंड करायचं होतं. आता सुरुवातीला बॉलिंग करतात म्हणजे सेकंड इनिंगमध्ये त्यांना बॅटिंग करावी लागेल त्यासाठी हा कंट्रोल होतोय धावसंख्येचा. ऑनसाईडला धावसंख्येचा कंट्रोल जरूर होतोय परंतु आता आलाय पुलचा फटका परंतु अनसक्सेसफुल. बाउंड्री लाईन लगत वायडिश लॉंगॉनला कॅच पकडण्यात आली आहे आणि तिथनं फलंदाज परतेल मैदानाच्या बाहेर. लागेल झटका. तिसरा 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या 27 बॅटिंग करत असताना जय अंबिका देवरुंगपाडा. सोनूच्या हातामध्ये कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि तिसरा धक्का या ठिकाणी देत असताना ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. डिपॉझिट करण्याचा प्रयत्न बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु तो फसला. तिथे सोनूच्या हातामध्ये सुंदर जजमेंट तो ठेवत असताना तुम्हाला कॅच पाहायला मिळाली. आज कदाचित आज आणि उद्या भरपूर जण मुरबाड या ठिकाणी जाताना जरूर पाहायला मिळतील कारण आजच्या दिवसामध्ये एक व्हिडिओ आली 7,75,000 आय थिंक सो प्राईज एका बैलाची. ती सगळ्यात हायेस्ट बैलाची खरेदी झाली म्हसा यात्रेमध्ये आणि फेक आहे. आता आमच्या समोर तर ती व्हिडिओ आली तेवढी प्राईस त्या बैलाची आणि आय थिंक सो कोण वाल्याने तो बैल घेतला नाही खरंही असू शकतं कारण बाईट आली आहे.
कारण मसा यात्रा ही यात्रा अशी आहे की आपल्या विभागामधलं खरं तर अनेक सारे असे छकडे प्रेमी असतात, ज्यांना शेतीसाठी बैलं हवी असतात, ज्यांना खरं तर शर्यतीसाठी बैलं हवी असतात, ते जातात त्या ठिकाणी. आणि प्रचंड मोठा खरं तर मानवी समुद्र त्या ठिकाणी असतो. कारण प्रत्येक जागोजागी बैलं असतात, खाद्यपदार्थ असतात, काहीशे नृत्य असतात, अनेक साऱ्या गोष्टी घेण्यासाठी असतात. मग आपण आपल्या आग्र्यांना ज्या गोष्टी हव्यात, टोपली असेल, त्याच्यानंतर कोयते असतील, विले असतील, शेतीची सगळी अवजारं त्या ठिकाणी मिळतात. ओव्हर नंबर 4 मध्ये आला आणि त्याचं स्वागत करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा सोनू इन ॲक्शन मध्ये पकडली गेली वाईडिश लॉंग ऑनला कॅच. इथनं फलंदाज बाद, चौथा मैदानाच्या बाहेर. सुंदर संगीत तुम्ही सकाळपासून ऐकताय. लक्षा बैल देवरुंग गावाची आन बान शान, ज्याने देवरुंग गावाचं नाव ना खरं तर बैलगाड्या शर्यतीमध्ये खरं तर रिप्रेझेंट केलं, ते नाव म्हणजेच लक्षा. श्यामशेठ दळवी यांचा काळीच आणि त्यांच्यावरती आधारित तुम्ही संगीत ऐकलं. नुकतीच विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. या ओव्हरला तुम्ही कंटिन्यू करत असताना बघितलं तर साहिलला तुम्ही पाहिलं, पण तो संकेतची विकेट पहिल्याच बॉलवरती त्यांनी मिळवली. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये नो डाऊट आपल्याला पाहायला मिळाला अशोक तरे किंवा भावेश. नवीन फलंदाज अभिषेक. यावेळेला ओव्हर द बेस्ट आहे का तेही पाहावं लागेल, पण तो व्हाईट बॉलचा इशारा देतात अंपायर. लेगस्टम्पच्या बाहेर हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आहे आणि इथनं एक सिंगलने टीमची धावसंख्या 28. आत्तापर्यंत ना खरं तर अजूनही म्हणेन की काहीसं घडलं बिघडलेलं जास्तही नाही आहे. कारण जयंबिका देवरुंगपाडा नो डाऊट त्यांची बॉलिंग चांगली आहे. बॉलिंग युनिटमध्ये खरं तर त्यांच्याही तुम्ही पहिल्या मॅचमध्ये बघितलं तर किती सारे चेंजेस त्यांच्या बॉलिंग युनिटमध्ये आहेत. त्या अनुमानाने जर या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये जर 50पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट राहिलं ना तर त्या मॅचमध्ये काही करू शकतात. ऑनसाईडला सहजरित्या टर्न केला आहे. अभिषेकच्या बॅटमधून हा फटका स्क्वेअरला गेला. फिल्डर त्याने एका बाउन्सवरती चेंडूला स्टॉप केलं गेलं. तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावा झालेल्या आहेत आतापर्यंत टीमच्या टोटलमध्ये 29 ऑन बोर्ड. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. चौथ्या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका यावा, कारण आतापर्यंत डगआउट जर आपण बघितलं ना तर शांत आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या, परंतु या 2 ओव्हरमध्ये धावा आलेल्याच नाहीत. कुलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला त्या ठिकाणी खेळतात. डीपमध्ये चाललाय लॉंगॉनच्या फिल्डरच्या हातामध्ये. तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. आतापर्यंत जी बॉलिंग सुरू आहे ना, प्रत्येक फिल्डरने बॉलिंग चांगली करतोय, तर प्रत्येक फिल्डरने टीमसाठी कॉन्ट्रीब्युशनही तेवढंच चांगलं दिलं आहे. कारण सोनूच्या हातामध्ये 2 झेल आल्या, त्या 2 झेल महत्त्वाच्या. संकेतही तिथेच बाद झाला, केतनही तिथेच बाद झाला. म्हणून प्रत्येक फिल्डरने ना आपलं 100% दिलं आहे बालगोपाल सोनाले पाड्यासाठी. अभिषेकसाठी हा बॉल इनफिल्डला क्लिअर केला आहे. अशोक तरेच्या अगदी समोरून चेंडू निघाला. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला आहे. फिल्डरने त्याला स्टॉप करण्यात आलं. विकेट किपिंग एंडला फेकी, परंतु ते बीट झाल्यानंतरसुद्धा मागे बॅकअप होतं. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 अप धावपलक जरूर आहे, परंतु सेकंड इनिंगमध्ये जर त्या धावसंख्या रोखायची असतील ना तर मग या ठिकाणाहून 45पर्यंत मी तर म्हणेन पोचायला हवं. कारण सध्याच्या सिच्युएशनला आपण बघतायत तर शांत धावपलक आहे, कारण मोठे फटकेच येत नाहीत या ओव्हरमध्ये. ऑन साईडला चर्चा सुरू होती की मोठे फटके येत नाही, आणि ती चर्चा आणि तो प्रश्न आणि त्या प्रश्नामधलं उत्तर म्हणजे बॅटचा स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला. ओमकारच्या बॅटमधून हा मोठा फटका षटकार. प्रश्नातलं उत्तर सहजरित्या आता सोडवत असताना तुम्हाला पाहायला मिळाला ओमकार. त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि त्या षटकारचा इम्पॅक्ट स्कोर कार्डवरती दिसतोय, कारण धावा झाल्या 37. आणि हा शेवटचा बॉल या ओव्हरमधला शेवटचा बॉल आणि वॉड शॉट
पिकअप शो, काय फटका खेळला गेलाय. आजच्या दिवसातला सगळ्यात उत्तम फटका स्लॉक स्वीप करत असताना बॉलला पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ कडक. ॲक्शन रिप्ले आपण बघताय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल अँड जस्ट लुकिंग लाईक अ वाव. फटका पहा किती दर्जेदार. कॅमेरा वर्क ही खूप चांगलं. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटचं काम जर आपण बघितलं ना तर त्यांची टॅगलाईन आहे कोणती, तर क्लिअरिटी विथ क्वालिटी आणि परफेक्शन. या सगळ्या गोष्टी ग्रामीण टेनिस क्रिकेट करत असे. आणि एका स्पर्धेमध्ये आम्ही असंही बघितलं होतं की बॉल हवेमध्ये होता, त्या बॉलवरती त्या स्पर्धेचं नाव होतं आणि तो स्पर्धेचा नावसुद्धा क्लिअर दिसत होता. एवढं चांगलं कॅमेरा वर्क सगळ्याच आपण कॅमेरामॅनला चांगलं कार्य करताना बघतो. आणि जेव्हा असे कॅमेरामॅन जेव्हा आपल्यासोबत जेव्हा आपले मेंबर्स मिळतील ना तेव्हा नो डाऊट तुम्ही कोणत्याही वाहिनीचं नाव पुढे जाताना बघताय. परंतु या ग्रामीण टेनिस क्रिकेटला सगळे आहेत ना, सगळे इमानदार कामगार मिळाले आहेत, अर्थातच काम करणारे सर्व मेंबर्स. आणि त्यांच्यामुळेच ही वाहिनी तेजस भोईर यांची सध्या तरी खूप डेव्हलप होते. सो गुड कॅमेरा वर्किंग आमचे दोन्ही कॅमेरामॅन राज आणि दीपांशू. डेथ ओव्हरमध्ये आलाय अशोक तरे आणि तरेच्या विरोधात दाखवलाय तारे. फटका पाठवलाय वाड इस्लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. अभिषेकच्या बॅटमधला षटकार. क्रिकेटमध्ये वेळ जेव्हा लक्षाबैल मैदानामध्ये असतो ना तेव्हा एक वेगळीच गर्दी असते त्यांच्या आजूबाजूला. मला आताही आठवतं की देवरुंगचा लक्ष्या आणि भालगावचा सुलतान ह्या नावाला ना खरं तर भरपूर जण खरं तर म्हणत होती की काय ती गाडी पळाली जेव्हा तो फेरा होता भालगावचा सुलतान आणि लक्ष्या. तेव्हा तो स्पीड बघून ना सर्व खरं तर थक्क झाले होते की हा स्पीड आहे. आणि तो तसा स्पीड आत्तापर्यंत लक्ष्याने ठेवला. आणि त्यांच्याच नावाने खरं तर अनेक वेळा या देवरुंग गावाचं नाव अग्रमानाने घेतलं जातं. आता आला नवीन फलंदाज सतीश. बॅटमधून सिंगल निघाली आहे. पुन्हा एकदा साईल इन ॲक्शनमध्ये, ज्याच्या हातामध्ये कॅच तुम्ही पाहिली ओंकारची. आता स्ट्राईक गेली आहे अभिषेककडं. अभिषेक आत्तापर्यंत ना खरं तर चांगला खेळला, कारण त्याच्या बॅटमधून जे 2 मोठे फटके आलेत ना त्याने स्कोरबोर्डवरती भरपूर चेंजेस झाला, भरपूर रिकव्हरी झाली, ती म्हणजेच बर्डनची. आता धावसंख्या 50 अप, 51 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला फ्लॅटेड हा फटका, टप्पा पडला, अनुमानाने पडल्यानंतर बाउन झाला आणि बॉल चाललाय वाट इस लॉंगन बॉर्डर लाईनच्या बाहेर. अभिषेकच्या बॅटमधला चौकार. नेहा शामशेठ दळवी देवरुंग भिवंडी कराडचा लक्ष्या बैल आला रे. या चौकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती.
चौकार आलाय नुकताच अशोकच्या विरोधात आणि आता हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तोही यॉर्कर, त्यालाही खोदून काढलाय. मैदानाच्या आतमध्ये उपयुक्त असणारी बॅटिंग. विचार केला नव्हता की 6व्या क्रमांकावरती जाऊन त्याच्या बॅटमधून 3 षटकार येतील आणि सुरुवातीचा स्ट्रगल आता या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. सेकंड 2 ओव्हरमध्ये पूर्ण करत असताना, कव्हर अप करत असताना धावा झालेत 61 आणि 62 धावसंख्येचा टार्गेट या मॅचमध्ये आताही बनवावा लागेल बाल गोपाल सोनाले पाड्याला. अभिषेकची काय बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली, कारण ललेश पाटील सारखा जर कोच असला तर कोणताही खेळाडू डेव्हलप होईल आणि अभिषेकला त्यांनीच धडे दिले क्रिकेटचे. आणि काय खेळला अभिषेक, 2 यॉर्कर बॉल त्याला खोदून काढलं. तर खूप चांगली त्याची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. मागच्या मॅचमध्ये 62 डिफेंड करायच्या होत्या, परंतु आता 62 बनवायच्यात बाल गोपाल सोनाले पाड्याला. आता कशा पद्धतीने ही बॅटिंग होईल. आम्ही म्हटलं असतं डीजे मास्टरला की आता एखादा नवीन संगीत येऊ दे, परंतु अजय दादा सध्या तरी बिझी आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत जाणार नाही आहोत. उद्याचे लॉट आपण आताच अनाउन्समेंट जरूर करू. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला जी वेळ दिली आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला यायचं आहे. कृपया करून जो पहिला सामना असेल ते 2 संघ जी तुम्हाला वेळ दिली ना ते वेळेनुसार तुम्ही या. पहिला सामना आपण आजच्या दिवसामध्ये लवकर सुरू होताना बघितला, त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती करेन की जी वेळ तुम्हाला दिली आहे त्या वेळेनुसार तुम्ही या. सध्या तरी हा संघ तुम्ही बघताय जय झोटिंग देवरुंग या नावाने जो संघ खेळत असतो तो संघ सध्या तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती का बॅनरच्या माध्यमातून दिसतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट हे सर्व खेळाडू पाहायला मिळतील. हनुमंत असेल, जितू असेल, त्यानंतर पवन असेल, हरेश, त्यानंतर विजय केने तुम्हाला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच ऋतिक, सन्माननीय समीरजी केने आणि हिमांशू गोडे, करण अंबाला देवरुंग सध्या येत आहेत मंचावरती. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. हा बॅनर सध्या तरी तुम्ही बघत होतात ज्याच्यामध्ये ऋतिक आहे. उद्याचे लॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आई गावदेवी बापगाव हा पहिला सामना या ठिकाणी असेल, तर मी विनंती करेन की तुम्हाला जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार तुम्ही या. 9 वाजता हा सामना सुरू होईल. पहिला सामना आई गावदेवी बापगाव त्यांच्या विरोधात जाणता राजा देवरुंग, ग्रीष्मा 11 आमनेपाडा त्यांच्या विरोधात जय जोटिंग देवरुंग, नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा त्यांच्या विरोधात जय अंबिका देवरुंगपाडा ऋतिक घोडेचा संघ, आणि शेवटचा सामना वीरेन स्पोर्ट्स बावाले त्यांच्या विरोधात मेहेर 11 बापगाव. सगळ्या परिचयाच्या टीम्सना तुम्ही एकामेकाच्या विरोधात बघाल. सो जी वेळ तुम्हाला दिलेली आहे आई गावदेव बापगाव आणि जाणता राजा देवरुंग 9 वाजेची वेळ दिलेली आहे. सो 8:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता सामना सुरू होणार. हा आमचा आवाज नव्हता, जर लाईव्हला कोणी ऐकला असेल तर सस्पेन्स. 62 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी बनवायचं आहे. विकी तरे आणि धीरज तरे ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, तर त्यांना रोखण्यासाठी संकेत ओव्हर नंबर फर्स्टमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटक्यामध्ये तुम्हाला तो पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये 61 धावसंख्या बनवल्या होत्या, परंतु सेकंड इनिंगमध्ये त्या धावसंख्या डिफेंड करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला बालगोपाल सोनाले पाडा, परंतु आता त्यांच्यासमोर टार्गेट आहे. त्यांना टार्गेट बनवायचं आहे 62 धावसंख्येचं आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये विकी आणि धीरज तरे. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, टॉस झाला, पंचांकडे अपील केली जाते कॉट बिहाइंडसाठी, परंतु पंच सांगतात की बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. ही विकेटसाठी कदाचित ही अपील केली होती, परंतु बॉलरलाही माहीत होतं की बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी जास्त इंटरेस्ट त्या अपीलमध्ये पकडला नाही. तिथनं आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल विकीच्या अपोजिट फेकत असताना गोलंदाज संकेतला 5 ओव्हरमध्ये अर्थात 30 बॉलमध्ये या 62 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं. त्यासाठी 2 जे ओव्हर आहेत ना त्या 2 ओव्हरला कॅपिटलाइज करावं लागेल. टीम सोनाले पाड्याला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस करण्यात आली. टप्पा पडल्यानंतर बॉल आपण बघितला तर बॅटचा कोणत्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करू दिला नाही संकेतने, आणि इथेही डॉट बॉलची समाप्ती होते. स्पेशली ना आपण जे स्पेशली पॉवर प्लेचे 2 षटकं असतात ना त्यांना कॅपिटलाइज करण्यासाठी जातो, परंतु आता सध्या तरी या 2 बॉलवरती एकही धाव नाहीये आतापर्यंत स्कोरबोर्डवर.
मागे खेळण्याचा प्रयत्न, तिथे डॉट बॉल, तिथे पंच काहीच दर्शवत नाही कारण बॉल पडल्यानंतर परफेक्टली मिडल स्टंपवरून तो बॉल ट्रॅव्हल झाला आहे आणि अशा पद्धतीने लागोपाठचे 3 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतात संख्येच्या माध्यमातून. सध्या तरी तुम्हाला अनेक सारे प्रेक्षक पाहायला मिळतात ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. अनेक सारे मान्यवर सध्या तरी व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेते. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सोडून दिलाय बॉल, लेफ्ट केलाय. मॅचच्या साहाय्याने एकही धाव नाहीये परंतु व्हाईट बॉल नाही, अकाउंट ओपन होते ते म्हणजेच या धावफलकाचं. आता तर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बालगोपाल सोनाली पाडा. सुरुवातीच्या 3 बॉलवरती आपण पाहिलंय तर ॲडव्हान्टेज कोणताही मिळू दिला नाही कारण 3 बॉल सतिक लेंथ अँड लाईनवरती आणि इम्प्रूव्ह करून टाकलं संकेतनं. आता खुलवट टपाचा बॉल मिड ऑन तयार, पकडली गेली कॅच, नो मिस्टेक फॉर मिड ऑन. तिथे फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाले. मिडॉनला फिल्डिंग करत असताना वैभव, त्याच्या हातामध्ये कॅच, फलंदाज होईल बाद, परतेल मैदानाच्या बाहेर विकी तरे. ग्रामीण ठिकाणी खरं तर म्हटलं गेलं तर बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट याचा भरपूर क्रेज आहे. आता कदाचित काही महिन्यानंतर याच विभागामध्ये 3 फेऱ्यांचा मैदानी होऊ शकतो आणि त्याच्यासाठी तयारी चालू आहे, प्लॅनिंग सध्या तरी सुरू आहे. 3 फेऱ्यांचा मैदान ज्यावेळेला रेडी होईल तेव्हा ती अलॉन्समेंट होईलच. आणि बैलगाडा शर्यत म्हटले गेले ना तर अनेक सारे बैल हातातच नंदी असे आहेत जे सगळ्यांच्या परिचयाचे. आता फलंदाजाने घोषित केलं की मी आऊट आहे, अंपायर्सने लगेच दर्शवलं गेलं की फलंदाज बाद आहे. सो फलंदाज होईल बाद, आल्या पावली माघारी परतेल मोनिश तरे, लागेल झटका दुसरा. ना ते नंदींवरती खरं तर भरपूर प्रेम ठेवत असतात. आता तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये बघितलं तर या खरं तर देवरुंग गावाने खरं तर लक्ष ह्या बैलाला पुढे येताना नेहमी बघितलं, पण तो जो मोठा लक्ष होता तो आपल्यामधून निघून गेला आणि काही दिवसापूर्वी माणिकराव या बैलाचं सुद्धा निधन झालं. एक काळ असा होता की मोठ्या लक्षाच्या स्पीडला कोणी मोजू शकत नव्हता, पण तोही आपल्यामधून निघून गेला. आता माणिकरावही निघून गेला म्हणून त्यांच्या आठवणी नेहमी त्यांच्या मनामध्ये सुद्धा राहतात, ज्यांच्याकडे ते नंदी असतात. ऑन साईडला लॉफ करण्यात आला, टीपमध्ये फिल्डर नाही आहेत, पाठमोरी वळण्याचा प्रयत्न, जजमेंट चांगलं ठेवण्यात आलं होतं. बॉलला हाताच्या साईने त्याने स्टॉप केलाय, परंतु इथून आपण जर बघताय तर या बॉलवरती मिळतात धावा 2. हा होता शेवटचा बॉल. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा यशस्वी या ठिकाणी खेळ संपलाय. 62 धावसंख्येचं टार्गेट आपण बघितलं तर बनवत असताना आतापर्यंत 2 ब्रेक थ्रू मिळवले ते म्हणजे संकेतने आणि धावा फक्त पाहायला मिळतात 3. 2 विकेट 3 धावा. सध्या तरी अडचणीमध्ये संघ बालगोपाल सोनालेपाडा, कारण पहिल्या मॅचमध्ये जशी बॅटिंग झाली ना तशी सध्या तरी बॅटिंग होत नाहीये. कारण पहिल्या मॅचमध्ये ज्या 62 धावसंख्या बनवल्या होत्या त्या 62 धावसंख्या बनवण्याच्या मागे विकीचा 18 धावसंख्येचा पाठबळ राहिला. 7 धावसंख्या धीरजने बनवल्या, सोनूने 15 बनवल्या, त्यानंतर 6 धावा ओमकारने बनवल्या होत्या. त्या मॅचमध्ये ते लक्ष होतं 62 धावसंख्येचं. परंतु आता सध्या तरी या मॅचमध्ये ना विकी लवकर परतला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये सोनूही अजून आला नाही, ओमकारही अजून आला नाही. धीरजला लवकर पाठवलं, तो मैदानाच्या आतमध्ये, परंतु मोनिशला पाठवलं लवकर होतं 1 डाऊन पोझिशनवरती, तोही मैदानाच्या बाहेर परतलाय. म्हणजे आता साहिल आणि धीरज यांच्यावरती आता जिम्मेदारी आली आहे. 3 धावा फक्त टीमच्या टोटलमध्ये, 59 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक 24 बॉल 59 धावा. हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये आणि सेकंड इनिंगमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये आला केतन. विथ द बॅट केतन खरं तर चांगला खेळला, ज्याने 22 धावा बनवल्या होत्या. पहिलाच बॉल ऑन साईडला पुल करायचा होता, परंतु बॉल चला डीपमध्ये मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, बॉलला फील्ड करण्यात आला. बॉल फेकता स्ट्रायकिंग एनवरती विकेट किपर एंडला. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगलने टीमची धावसंख्या 4. या सिंगल डबल्सने ना खरं तर फक्त आता दबाव वाढेल. या दबावातनं बाहेर जर निघायचं असेल तर फर्स्ट इनिंगमध्ये तुम्ही बॅटिंग बघितली,
तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर अभिषेकच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले. ओमकारही चांगला खेळला. ओमकारच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले होते. तिथे एक चांगलं टार्गेट सेट झालं आणि हा टार्गेट तर आता बनवायचं आहे. ते टार्गेट बनवण्यासाठी ना मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील, तेव्हा हे मोठं टार्गेट चेस होईल. पुल करण्याचा आताही प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर गती होती. टप्पा सुरक्षित होता, जो बॉल खेळायचा होता ऑनसाईडला, परंतु त्या बॉलवरती तुम्हाला बीट होताना पाहायला मिळाला साहिल तरे आणि इथूनही आपल्याला पाहायला मिळतोय की दबावमध्ये जात असताना बालगोपाल सोनालेपाडा. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर सुरुवातीला जो कंट्रोल झाला आहे ना, त्या सुरुवातीच्या कंट्रोलपासून पुढे येतानाच पाहायला मिळत नाही संघ बाळगोपाल सोनालेपाडा. कारण बॅटच्या माध्यमातून फक्त 2 धावा आल्यात, एक वाईडची धावा आणि 2 विकेट. ताकदीचा वापर मिडॉन त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु बॉल चालला मागे. बॅकअपला फिल्डर आहेत, तिथे मिसफिल्ड झाली. त्याची रिकव्हरी होईपर्यंत 2 धावसंख्येचा अवधी का थांबले त्याचा प्रश्न नाही. थोडासा स्टॉप घेतला आणि आपण असं म्हणतो ना की थांबणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेलं असं. इथं मोठी मिस्टेक झाली. परतीन मैदानाच्या बाहेर धीरज तरे. विकेट आली नुकतीच. मिसकम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण बघितलं तर धीरजला मैदान सोडत असताना, आणि धीरज अशा सिच्युएशनला खरं तर मैदानाच्या बाहेर गेलाय जिथे त्याच्या बॅटिंगची गरज होती. टीम बालगोपाल सोनालेपाड्याला आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दबाव म्हणूनच खेळावं लागेल, पण तो सोनू आलाय अशा अपेक्षा अजूनही असेल, कारण सोनूने मागच्या मॅचमध्ये 23 धावसंख्या बनवल्या होत्या इंडिव्हिज्युअल. शॉर्ट बॉलचा वापर ऑनसाइडला, पुल पॉवरफुल, कदाचित सक्सेसफुल सुद्धा. डिलाइटफुल असो. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. षटकाराची गरज होती आणि तो षटकार येत असताना बॅट्समन साहिल तरेच्या बॅटमधून धावपलकावरती धावा वाढतात. सिंगल डिजिटमध्ये ज्या धावा होत्या त्या आता डबल डिजिटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. धावा झालेल्या आहेत 11. या मॅचमध्ये 62 धावसंख्येचं टार्गेट होतं. पहिल्या 2 ओव्हरला कॅपिटलाइज करताच आलं नाही, कारण 2 ओव्हर्समध्ये आत्तापर्यंत आपण बघताय तर हा पहिला मोठा फटका आलाय जो आलाय साहिलच्या बॅटमधून, आणि दुसराही कदाचित येईल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि फिल्डर फक्त पाहत राहिले. बॉलला पाठवलं एअर स्ट्राईकसाठी. वाईड इज लॉंग ऑन बॉर्डर लाईन बाहेर. इट इज अ कडक फटका पहा. इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. वाईड इज लॉंग ऑन बॉर्डर लाईन बाहेर. कनेक्टिव्हिटी चांगली होती. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, आणि बॉलला तुम्ही बॉर्डर लाईनच्या बाहेर जाताना बघितलं, आणि हा केतनच्या विरोधात हा षटकार क्रमांक 2 जो आला साहिल तरेच्या बॅटमधून. या षटकाराने आता बदल झालाय. 17 धावा बनल्यात. जो दबाव होता तो दबाव आता बाहेर पडलाय, कारण सुरुवातीला कमबॅक आता तोडला जातोय. तिसराही खेचण्याचा प्रयत्न, जास्त शफल झाले तिथे. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला, परंतु गोलंदाजालाही बॉल तो सापडला नाही. तिथे लेग बायचा इशारा देत असताना अंपायर्स सिंगल बनली आहे. सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 18 ओव्हर नंबर 2चाही खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये 9च्या सरासरीनं बनल्या गेल्या धावा 18, म्हणजे इक्वेशन टेलिव्हिजन स्क्रीनवरती 18 बॉलमध्ये 44 धावसंख्येची अजूनही गरज या मॅचला फिनिश करण्यासाठी. .66 सरासरीने आता धावा बनवायचे आहेत. सुरुवातीपासून सरासरी जर आपण बघितली तर 5 ओव्हरची मॅच होती. लक्ष्य या मॅचमध्ये ठेवण्यात आलं होतं 62 धावसंख्येचं. सुरुवातीला जी सरासरी होती ना, त्या सरासरीला मेंटेन खरं तर ठेवता आलं नव्हतं. सध्या तरी इलेक्शनची पार्श्वभूमी आहे. कदाचित फडणवीस साहेब चालले असावे हेलिकॉप्टरमधून. हेलिकॉप्टर अगदी कॅमेरामॅनने
कैद या ठिकाणी केला गेलाय. नाही, इलेक्शनची पार्श्वभूमी असल्यानंतर मंत्री वगैरे असे जात असतात, कदाचित फडणवीस साहेब सुद्धा असावे. आणि या क्रीडांगणाची विशेषता आहे की याच क्रीडांगणावरती हेलिकॉप्टर लँड झाला होता, जिथे नरेंद्र मोदी याच क्रीडांगणावरती उतरले होते. हा इतिहास आहे या क्रीडांगणाचा. 44 बनवायचे आहेत आणि संकेत आलाय आणि संकेतच्या विरोधात शुभ संकेत देत असताना अटॅक करण्यात आला. बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. साहिल तरेचा अजून एक अटॅक, षटकार. भरपूर खरं तर छळ सहन केले साहिलने. आता त्याच्या बॅटमधून हा षटकार क्रमांक 3 बघताय. जसा षटकार आला ना, कदाचित एक हाताचं नख राहिलं नसेल अभिषेकच्या, कारण लगेचच त्याने नख चावायला सुरुवात केली. कारण त्यालाही माहिती आहे की आपल्या बॅटमधून जे फटके निघाले आहेत तसेच फटके सध्या तरी साहिल खेळतोय. या मॅचमध्ये अजूनही 44 रोखायच्या होत्या आणि त्याच्यातनं आता 6 धावा कमी केलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 38ची गरज. अटॅक करण्याचा प्रयत्न बॉलमध्ये साहिल तरेची विकेट, डाऊन दी बॉल, विकेट किपर आणि महत्वाची विकेट. षटकाराचं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट, सफलता मिळते संकेतला. मैदानाच्या बाहेर साहिल तरे. कधी होणार याचा विचार पडलाय, कारण नवी मुंबई विमानतळ हे बनलंय सुद्धा. पहिला खरं तर प्लेन लँडी त्या ठिकाणी झालाय, परंतु आपण सगळे आगरी कोली कराडी समाज बघतोय की दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला कधी लागेल. खरं तर जेव्हा लागेल ना, तेव्हाच आपण समजू की आपला भूमिपुत्र खऱ्या अर्थाने जिंकला. कारण त्या ठिकाणाहून जी गावं होती ना, त्या गावकऱ्यांची जागासुद्धा खरं तर त्यांना देऊन ती जागा सोडावी लागली आणि तिथे विमानतळ बनतंय. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर त्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागलं नाही ना, तर आपण असं समजू की आगरी कोळी समाज हरला. त्याच्यामुळे तो नाव कधी लागतोय याचाही विचार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता, खरं तर लॉफ करण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटला स्पर्श होऊन कानाला बॉल लागला आहे. तो पाण्याची मागणी असेल तर पाणी घेऊन जा. ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉल फुल टॉस होता. खरं तर आउटसाईड एज लागून बॉल कानावरती लागलाय. दुखापत जरूर स्पष्ट आहे त्या ठिकाणी. पहा, साईड अँगलमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल की कानावरती हा बॉल लागलाय आणि तिथून आपल्याला पाहायला मिळतोय की पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करत असताना जेव्हा जेव्हा असे ॲक्सिडेंट होत असतात ना, तेव्हा नीरज 1989ची ती मॅच आठवते की ज्या वेळेला भारत वर्सेस पाकिस्तान ती मॅच होती. भारताची टॉप ऑर्डर ढासळली होती. नवजीत ओमकारने खरं तर पहिल्या मॅचमध्ये चांगलं काम केलं होतं आणि त्याच ओमकारला आता ओव्हर नंबर 4 मध्ये आणलाय. हा सगळ्यात जिम्मेदारीचा षटक असतो, कारण जर या षटकामध्ये धावा जास्त झाल्या तर मग शेवटच्या षटकामध्ये कमी धावसंख्या उरतात डिफेंड करण्याच्या अनुमानाने. आणि या षटकामध्ये जर कंट्रोल झाला ना, तर या षटकामधला दबाव पूर्णपणे बाजूला होतो, तो म्हणजे शेवटच्या षटकामध्ये. म्हणजेच ओमकारचं षटक हे अतिशय महत्त्वाचं असेल या मॅचमधलं. बोल्ट
पहिल्याच बॉलवरती विकेट. दोन्ही पायांच्या गॅपमधून परफेक्टली मिडल स्टंपवरती घाव घालणारा बॉल. पहिल्याच बॉलवरती मिळते सफलता. मैदानाच्या बाहेर पाठवलाय ओमकारला आणि इथनं विकेट मिळेल. धक्का लागेल 5वा. रिप्ले तुम्ही बघताय. राऊंड द विकेटने दोन्ही पायांच्या गॅपमधून हा बॉल तिथे विकेट मिळते ओमकारची. सन्माननीय प्रसिद्ध सुट्टी मेकर आमचे केशव दादा यांचे या ठिकाणी आगमन झालं. खरं तर सुट्टी मेकर बनणं काय सोपं नसतं. बैलाला सोडणं, मग लगेचच गाडीपासून दूर जाणं, या सगळ्या गोष्टी क्विक कराव्या लागतात. आणि सुट्टी मेकरचा खरं तर हा काम खूप कठीण असतो. कारण एखादी चुकी मग तुमच्या वरून सुद्धा गाडा जाऊ शकतो. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही बघता किशोर दादांना. ते या ठिकाणी आलेत मंचावरती बसून. या ठिकाणी सध्या तरी या स्पर्धेचे ते आनंद. केशवदादा दळवी चतुर्थ हिंदकेसरी सोन्या बैलाचे खास ते सुट्टी मेकर आहेत आणि ते सध्या तरी मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. इक्वेशन आता थोडंसं काय होईना परंतु बदलतंय, कारण विकेट आली नुकतीच ओमकारची. मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण फलंदाज बाद घोषित करत असताना अंपायर्सला बघितलं. अशोक तरे होता मैदानाच्या आतमध्ये. मिडल स्टंपवरती इम्पॅक्ट. इथनं लागोपाठचा दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. सफलता ओमकारला. बॉल लिगल डिलिव्हरी तुम्ही बघा. जो ट्रान्स होता खरं तर अशोक तरेचा. फटका खेळत असताना पाय थोडासा मुरगळला सुद्धा, कारण त्याच पायावरती लेग बिफोर विकेटची अपील करण्यात आली आणि तिथेच बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे विकेट संपादित करत असताना, विकेट मिळवत असताना लागोपाठची दुसरी. ओमकारला ही सफलता मिळते आणि इक्वेशन आता थोडंसं मागडं होत चाललं आहे. धावसंख्या अजूनही बनवायचे आहेत. 10 बॉलमध्ये 28. क्रिकेटमध्ये आकडा ना कुठलाही सेफ नसतो. या 28 धावसंख्येवरती आतापर्यंत बाळगोपाल सोनालेपाडा अडकलाय, परंतु या धावसंख्येला पुढाकार देण्यासाठी ना मोठे फटके हवेत. असे बॉल जर आले तर ह्या धावसंख्या कदाचित पूर्ण होऊ शकतात. ओमकारची पहिली मिस्टेक ओव्हर द वेस्ट. अगदी आपण बघितलं तर शोल्डरच्या जवळून तो बॉल ट्रॅव्हल झाला. आणि आपण ताकद बघितली ना तर हितेश हा ताकदवर खेळाडू आहे. जर बहुतेक आपण बघितलं तर कनेक्ट झाला असता तर बॉल लांब गेला असता, परंतु बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हता. विदिन अ सेकंड विचार करावा लागला की बॉलला कुठे टर्न करावं. तशी बॅटी फिरली, परंतु ओव्हर द वेस्ट शोल्डरच्या तिथून बॉल ट्रॅव्हल झाला आणि हा बॉल असेल फ्रीट. अजूनही या मॅचमध्ये 27 बनवायचे आहेत 10 बॉलमध्ये. फ्रीटचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर पुल करायचा होता. टप्पा पडला उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. राऊंड द विकेटने बाहेर निघणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि एक चुकीच्या बॉलची रिकव्हरी करत असताना या डॉट बॉलने विकेटचा दबाव जरूर जाणवतोय, कारण टॉप ऑर्डरचे जे बॅट्समन होते त्यापैकी फक्त सोनू आता मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याच्या मागून बघितले तर 6 गडी मैदानाच्या बाहेर परतल्यात. राऊंड द विकेट. अजून एक फसवा बॉल पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आला या बॉलला. राऊंड द विकेटने आपण ओमकारला बघितलं आणि बॉलला टर्न करत असताना उजव्या हाताच्या खेळाडूला मोठं चॅलेंज या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि लागोपाठचा हितेश तरेच्या विरोधात हा दुसरा डॉट बॉल. आता दबाव जास्तच वाढलाय. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. पडल्यानंतर अगदी आपण टर्न होताना चेंडूला बघितलं. विकेट किपरने कोणती मिस्टेक त्या ठिकाणी केली नाही आणि 62 धावसंख्येचा मित्र म्हणून बचाव करत असताना आता 70% सामना टीम देवरुंग पाड्याच्या खरतर पक्षाने जातोय. इथे मिळेल विकेट. या ओव्हरमधली तिसरी विकेट तुम्हाला पाहायला मिळते. जरूर ज्या 3 विकेट आल्यात त्या लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ही विकेट तुम्हाला पाहायला मिळते लेग बिफोर विकेट स्वरूपात जात असताना. इथं फलंदाज परतील हितेश तरे. कोंढेरी विश्वास केने सध्या तरी आपल्याशी जोडले जातात. आज कदाचित वर्क नाहीये म्हणून ते आराम करतात. आहेत, घ्या बोलून घ्या. विश्वास केने खरं तर व्हिडिओ कॉलवरती, परंतु मैदानाच्या आतमध्ये विश्वास तरे तुम्हाला पाहायला मिळतात. बाईची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये.
येस, रन कंप्लीट केली नाहीये. सो आता 4 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 35. आणि आता हा बर्डन जर आपण बघितला ना तर एक नो बॉल त्या ठिकाणी आला. म्हणजेच या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर विकेट 3 अर्थातच निर्धाव षटक हे हाताळलं गेलं. कारण शेवटच्या बॉलवरती असं वाटलं आम्हाला की एक सिंगल बनली करून, परंतु इथे एकही धाव खर्च केली नाहीये. ओमकारची चांगली बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी आपण बघितलं तर खूप चांगला बॉलिंग परफॉर्म या ठिकाणी दाखवत असताना आपल्याला ओमकार पाहायला मिळाला. आणि आता 6 बॉलमध्ये 27 धावसंख्येची गरज या मॅचला फिनिश करण्यासाठी. हा बर्डन भरपूरच मोठा, कारण आता तब्बल 5 मोठे फटके मारावे लागतील. त्या 5 मोठ्या फटक्यांसाठी आपण बघितलं तर हितेश गेला, अशोक तरे गेला, ओमकार वझी आता बाद झालाय, विश्वास तरे आला होता, तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सोनूला जो ऑफ स्ट्राईक ठेवण्यात आला ना सोनूला, तिथेच कुठेतरी ॲडव्हान्टेज मिळालं गेलं. कारण सोनू जर ऑन स्ट्राईक आला असता तर सोनूच्या बॅटमधून मोठे फटके आले असते. परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये सोनू आलाय, ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे, ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, परंतु त्याच्यासमोर आता मोठं लक्ष 27. यावेळेला एज आहे, बॉल मागे चला थर्डमॅनला. डॉट बॉल आलाय. 27 बनवायच्या होत्या. आता अजूनही बर्डन जास्त झेलावं लागेल, कारण इथून डॉट बॉल येत असताना आपल्याला 5 मध्ये आता 27 इक्वेशन या मॅचमध्ये पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी आपण बघितलं तर बॅटरला बीट करून जात असताना आपण सध्या तरी बघतोय लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. आणि ज्या वेळेला तिसरं षटक संपलं ना तेव्हा ऋतिकने तीच चर्चा केली की आता सतीश नको, आता ओमकारला आधी आणायला पाहिजे. आणि तेच केलं. प्रेडिक्शन त्यांचं चांगलं राहिलं आणि ओमकारने खरं तर निर्धाव षटक हाताळलं या मॅचमध्ये. वापर केला होता शॉर्ट बॉलचा, पण तो कट करण्यात आलाय. डीप थर्डमॅन त्या ठिकाणी बॉलकडे वळतोय, बॉल पाहता पाहता चाललाय तो, म्हणजे डीप थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. जास्त काल ऑफ स्ट्राईक राहिला, दॅट्स वाय सध्या तरी तुम्ही बघता प्रेशर वाढतच गेला टीम बालगोपाल सोनाली पाड्यावरती. आणि आता सध्याही तो दबावच आहे. चांगला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला जरूर फिल्डर प्रयत्न करतात बॉलकडे पोहोचण्याचा, परंतु वॅकंड एरियामध्ये बॉल पडला, तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आता बॉडी जो लँग्वेज आहे ना, तो बॉडी लँग्वेज पूर्णपणे निगेटिव्ह वाटतोय. कारण धावपलकावरती 62 धावा असताना 3 ओव्हरमध्ये मी तर म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने खेळत होता संघ. जिथे 4थं षटक जे इकॉनॉमिकल राहिलं, जिथे फक्त सिंगल नो बॉलची धाव आली ना, तिथूनच या मॅचला एक वेगळा टर्निंग पॉईंट मिळाला गेला. तिथेच या सामन्याला तुम्ही पूर्णपणे वळताना बघितलं. जय अंबिका देवरुंगपाडा या टीमच्या बाजूने हा सामना. आता 2 मध्ये बनवायच्यात 22. धन्यवाद ओमी सर, आमच्यासाठी हेल्थ या ठिकाणी आलेले आहेत, एनर्जी ड्रिंक त्यांच्या माध्यमातून. लॉफ करण्यात आलाय. थ्रू दी कव्हर्स खेळतात, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहेत, परंतु रिझल्ट चांगला. फटका आपण बघताय तर विश्वास तरेच्या बॅटमधून या मॅचमधून किती धावसंख्येचा पराभव होईल त्याचं अंतर कमी करणारा फटका षटकार आला. आणि 1 मध्ये आता बनवायचे 16. टीमचा कॅप्टन टॉससाठी या. हनुमंत केने या ठिकाणी आलेले आहेत, बाहुबली ऑफ देवरुंग. या हनुमान दादा मंचावरती बसून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि अशा प्रकारे सामना झाला फिनिश. पहिल्या मॅचमध्ये 62 डिफेंड केल्या, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये 62 धावसंख्या चेस करत असताना 16 धावसंख्येच्या फरकाने पराभवाचा धोका सहन करावा लागला जय अंबिका देवरुंग या टीम समोर. सो या मॅचमध्ये पराभूत